नाही, प्राथमिकदृष्ट्या माहिती घेतल्याच्या नंतर मी आता संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. तसं कुठल्या ज्या ज्या ठिकाणांची नावं त्याच्यामध्ये मेन्शन केलेली आहेत त्या ठिकाणी सुरक्षेचा देखील आढावा घेण्यात आला आणि डॉग स्क्वॉड असेल किंवा विविध यंत्रणांच्या माध्यमातून तपासणी देखील करण्यात आली. तसं तिकडे कुठलेही आक्षेपार्ह किंवा ते धोकादायक असं कुठलेही सबस्टन्स तिथे आढळलेलं नाही. आणि जो काही ईमेल आलेला आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की याही अगोदर असे ईमेल्स आलेले होते आणि हे सगळे ईमेल्स हे डार्क वेबमधनं VPNमधनं हे पाठवले जातात. पण तरीसुद्धा या प्रकरणाची चौकशी सध्या चालू आहे. सध्या प्राथमिकदृष्ट्या एवढी माहिती उपलब्ध आहे. सर, एक वेगळा प्रकार समोर संभाजीनगरमधला का FDची अधिकारी कारवाई करायला गेले असतात त्यांच्या अंगावर गाडी घालणं किंवा त्याला जीव मारण्याचा प्रयत्न करणं असा प्रकार समोर येतो, असे व्हिडिओ समोर येतात. नाही, ह्या प्रकरणाची अजूनपर्यंत माझ्याकडे तशी कुठली माहिती नाही, परंतु आपल्या माध्यमातून जे काही समोर आलेलं आहे अशा पद्धतीने जर का अधिकाऱ्यांवरती कोणी हमला करायचा किंवा त्यांना इजा पोचवायचा प्रयत्न केलेला असेल तर नक्कीच त्या गुन्हेगारांवरती कडक कारवाई करण्यात येईल आणि अशा पद्धतीची हिंमत पुन्हा होणार नाही ह्याची देखील आम्ही दक्षता घेऊ. गेल्या काही दिवसापासून सातत्याने बघितली जाते की अवैध जे गुटखा विक्री केली जाते किंवा अवैध जे औषध आहेत त्याच्यावरती मोठी कारवाई जी आहे ती FDA कडनं केली जाते, त्याच्यामुळे हे सगळे प्रकार होत आहेत. नाही, मला वाटतं आपल्या विभागामध्ये आत्ताच कारवाया होत आहेत असं काही नाही. ह्या कारवाया सातत्याने मागील काही वर्षापासून आपण करत आलेलो आहोत. गुटख्याच्या बाबतीमध्ये देखील जे काही बॉर्डर्स आहे ज्या बॉर्डरवरनं हा गुटखा आणला जातो आणि इथे विकला जातो त्या बाबतीमध्ये देखील मी स्वतः माझ्याकडे आज राज्यमंत्री म्हणून गृहविभाग देखील आहे आणि FD अशा संयुक्त कारवाया करण्याचे देखील आदेश अनेक वेळेला आम्ही दिलेले आहे आणि त्या आम्ही केलेल्या देखील आहेत. तर मला वाटतं कारवाया सातत्याने होत आहेत, परंतु अशी घटना जेव्हा घडते त्यावेळेस नक्कीच त्याचं प्रिकॉशन म्हणून ज्यांनी ही हिंमत केलेली आहे किंवा ज्यांनी अधिकाऱ्यांवरती तिथे हमला केलेला आहे ही व्यक्ती नक्की कोण आहे, त्या व्यक्तीवरती ह्या अगोदर गुन्हे दाखल झालेले आहेत किंवा नाही, किती गुन्हे दाखल आहेत, कुठल्या स्वरूपातले आहेत, ही सगळी माहिती घेऊन त्याच्यावरती आम्ही योग्य ती कडक कारवाई करू. अशा प्रकारे मेल येणं प्रत्येक वेळी जसं आज मेल आलेला आहे किंवा आम्ही गेम सोडून देऊ किंवा सीन सोडून देऊ असं अशा प्रकारे मेल येण्याची अनेक घटना होतात. ह्याच्यावरती एक कडक बंदोबस्त करण्यासाठी जिथून मेल येतात तो सोर्स बंद करण्यासाठी किंवा काही करण्यासाठी स्ट्रॉंगली पावलं उचलली जाणार. एक लक्षात घ्या, हे सोर्सेस जनरली जगामध्ये असे काही डार्क वेब्स आहेत की ज्याचे सोर्सेस हे शोधणं तसं तितकंसं शक्य होत नाही. ह्याला VPN आणि ह्याला डार्क वेब म्हणतात. आणि आता तांत्रिकदृष्ट्या मी सगळीच माहिती आज इथे देऊ इच्छित नाही, परंतु आपलं पोलीस विभाग हे अतिशय सक्षम आहे. आपलं सायबर विभाग हे देखील अतिशय सक्षम आहे. जगातल्या टॉप नॉच अशा टेक्नॉलॉजीज हे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे मला वाटतं ज्यावेळी असे ईमेल्स येतात त्याची पहिल्यांदा हे जेन्युइन आहेत की नाही, हे कोणाकडनं आलेले आहेत किंवा हे फक्त फसवे ईमेल आहेत की नाही ह्याची खात्री पहिल्यांदा आपण करून घेतो आणि त्यासोबतच त्या ज्या ठिकाणचा जिथे उल्लेख केलेला आहे त्या ठिकाणची सुरक्षितता ही धोक्यात नाही ना ह्याची खात्री आपण दरवेळी वारंवार करतच असतो. मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी बघता हे जे प्रकरण जे आता पहिल्यांदा किंवा हे जे आपण जे सांगितलेलं होतं तसं कुठले धोकादायक असं कुठेही आढळत नाही. वाद पेटतोय आणि जाहिरातीमुळे नवीन वाद झालेला आहे. मुंबईतील नोकरीसाठी फक्त गुजराती आणि मारवाडी उमेदवारांना प्राधान्य त्या ठिकाणी देण्यात आलंय आणि मराठी उमेदवारांना डावलल्याचा आरोप होतोय. काय नेमकी? नाही, माझ्याकडे तशी कुठली माहिती उपलब्ध नाही, परंतु जर का एखाद्या कंपनीने जाहिरात काढत असताना असं ठराविक भाषा बोलणाऱ्या व्यक्तींसाठीच फक्त नोकरी असं जर का उल्लेख केलेला असेल किंवा तसं त्यांचं जर का पुढाकार घेतलेला असेल तर नक्कीच हे अशा गोष्टी काही महाराष्ट्रात आम्ही सहन करू शकत नाही. त्यांच्यावरती आम्ही कायदेशीर जर का ते तथ्य आढळलं त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आम्ही करू. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचे एक वक्तव्य सध्या फार चर्चेमध्ये ज्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांना म्हटलं मोठी माणसं आहेत, मी साधा माणूस आहे, यावरून त्यांच्यावर बरीच टीका टिप्पणी. दत्ता आता आमच्यापेक्षा बरेचसे सिनियर आहेत, ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांच्याबद्दल मी काही बोलणं योग्य नाही. अशी कोणताही संबंध नसताना नाहक बदनामी केली, त्यामुळे आता कारवाई करणार आणि मानहानीचा दावा ठोकणार असं पण त्यांनी. नाही, मला वाटतं तो रुपाली त्यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. या प्रकरणामध्ये पोलीस विभागाच्याकडनं आणि वरिष्ठ विभागाच्याकडनं जी काही चौकशी चालू आहे त्या चौकशीमध्ये त्यांची देखील चौकशी ही करण्यात आलेली आहे किंवा ती चालू आहे.
आता ह्याच्यामध्ये मानहानीचा दावा करणं न करणं हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. परंतु चौकशी या प्रकरणामध्ये पूर्ण चालू आहे आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई ही होणारच आहे. सर, एकीकडे खतांसाठी रांगा लागतात शेतकऱ्यांच्या, दुसरीकडे बोगस खतांचा सुळसुळाट सुरू आहे. मला तर या बाबतीमध्ये कृषी विभागाने लक्ष देणं तितकंच आवश्यक आहे. त्याच्यामध्ये FDA विभागाची जर का कुठे आवश्यक असले नक्कीच आम्ही त्याच्यामध्ये देखील आम्ही मदत करू. परंतु महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांना योग्य ते पीक यावं ह्याकरता शासनाकडनं जी काही मदत केली जाते किंवा हे जे काही आपण बियाणं उपलब्ध करून देतो किंवा तिथे आपण फर्टिलायझर पण उपलब्ध करून देतो योग्य क्वालिटीचंच असावेत यासाठीची जी काही यंत्रणा आहे ती यंत्रणा सतर्कतेने काम करेल ह्याची आम्ही दक्षता घेऊ. शेवटचं म्हणजे सर, विधान परिषद निवडणुकीच्या बाबत आमदार हेमंत पाटील यांनी स्फोटक प्रतिक्रिया दिली आहे. या निवडणुका मराठी माणसाचं ऐपत किंवा अवकाळीचे बाहेर गेले आहेत, मोठ्या प्रमाणात बाजार चालू आहे. नाही, त्यांचं वक्तव्य मी पाहिलेलं नाही. परंतु मला वाटतं आज महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार ज्या पद्धतीने हे पुढे जात आहे, विकासावरती जनतेचा विश्वास हा वाढतोय, महायुतीवरचा जनतेचा हा विश्वास वाढतोय. त्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मधून येणारे विधान परिषदेचे आमदार जे आहेत आता बहुतेक ठिकाणी मला वाटतं सगळ्याच जिल्ह्यांमध्ये महायुतीलाच तिथे बहुमत आहे आणि महायुतीचं एकमत होऊन ह्या सगळ्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे कुठेच कॉम्पिटिशन नाही. आता अनेक ठिकाणी जे महाविकास आघाडीचे उमेदवार होते त्यांनी माघार देखील घेतली कारण जिंकू शकणार नाही ही त्यांना खात्री होती. तर मला वाटतं ज्या उर्वरित ठिकाणी जिथे निवडणुका होत आहेत त्या ठिकाणी देखील 100% महायुती विजय होईल. परंतु हेमंत पाटील साहेबांच्या वक्तव्याबद्दल मी काय त्यांचं वक्तव्य बघितलं नाही, त्याबद्दल मी काय बोलू शकत नाही.